Hello students, welcome you all in Mathematics Part 2. Today we are going to study a very important topic from geometry, that is conditional statement and its converse. Conditional statement and converse. The statements which can be written in the if-then form are called conditional statement. आपण मराठीत जसं जर तर म्हणतो तसं आपण इथं if then ही कंडिशन if नंतरची कंडिशन सॅटिस्फाय झाली तर देन नंतरचा भाग काय होईल सॅटिस्फाय होईल असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर आपण एक स्टेटमेंट बघूया. स्टेटमेंट काय आहे? द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल angles of a triangle is 180 degree. हे साधं सरळ स्टेटमेंट आहे. आपण हे इफ देन मध्ये कसं लिहू शकतो? इफ गिवन फिगर इज अ ट्रायंगल, म्हणजे दिलेली आकृती जी ट्रायंगलची असेल, फिगर ट्रायंगल असेल, देन सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स इज 180 डिग्री. बघूया कंडिशनल स्टेटमेंट. If the given figure is a triangle, then sum of measures of all angle is 180 degree. हे काय झालं? कंडिशनल स्टेटमेंट झालं. आणि वरचं जे आहे ते साधं स्टेटमेंट आहे. आणि ज्या वेळेला आपण इफ आणि देन ह्या दोन शब्दांचा वापर करून काय करतो? स्टेटमेंट लिहितो, त्याला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट. अजून एक स्टेटमेंट बघूया. The diagonals of a rectangle are congruent. मग कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कसं लिहिणार? रेक्टँगल इज अ टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल. मग काय म्हणू शकतो आपण? कंडिशनल स्टेटमेंट इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. दिस इज कंडिशनल स्टेटमेंट. तुम्हाला आता स्टेटमेंट आणि कंडिशनल स्टेटमेंट कसं लिहायचं हे समजलंय. आपण अजून एक स्टेटमेंट बघूया. द डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. याचं कंडिशनल स्टेटमेंट आपण कसं लिहू शकतो? इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर, काय येणार आहे इथं? स्क्वेअर. If the given quadrilateral is a square, then its diagonals are perpendicular bisector of each other. मग तुम्हाला स्टेटमेंटचं कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे समजलंय. तर इथं मी दिलेले स्टेटमेंट आणि कंडिशनल स्टेटमेंट्स लिहून घ्यायचे. त्याचप्रमाणे एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलेत ते इफ देन फॉर्म म्हणजे कंडिशनल फॉर्म मध्ये लिहायला सांगितलेत, ते तुम्ही लिहिणार आहात. कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्वर्स. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड अँटेसिडेंट ऑर अ गिवन. म्हणजे इफ नंतरचा जो पार्ट असेल स्टेटमेंटचा दॅट इज कॉल्ड अँटेसिडेंट और गिवन पार्ट. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग देन नंतरचा जो स्टेटमेंटचा पार्ट असेल दॅट इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट और टू प्रूव्ह पार्ट. हे गिवन आणि टू प्रूव्ह हे कशामध्ये येणार आहे? थेरम स्टेटमेंट. ज्या वेळेला आपण थेरम प्रूव्ह करणार आहोत त्यावेळेला ह्या दोन शब्दांचा आपण वापर करणार आहोत. अँटेसिडेंटला गिवन म्हणणार आणि कॉन्सिक्वेंटला टू प्रूव्ह. त्यासाठी मी आता तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता कॉन्वर्स म्हणजे काय ते बघूया. इफ द अँटेसिडेंट and the consequent in the given conditional statement are interchanged. म्हणजे
इफ नंतरचा जो पार्ट आहे अँटेसिडेंट अँड देन नंतरचा जो कॉन्सिक्वेंट आहे ते इंटरचेंज केले दोन्ही. In the given conditional statement are interchanged, the resulting statement is called converse of the given statement. मग जे नवीन तयार झालेलं स्टेटमेंट असेल त्याला काय म्हणायचं? कॉन्व्हर्स. त्याला मराठीत शब्द आहे व्यत्यास. त्याच्या उलट बघूया आपण एक स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट काय आहे? If the given quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisector of each other. मग अशी आपण स्क्वेअर बघितलं, रोम्बस आणि स्क्वेअर मध्ये डायगोनल्स हे काय असतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. आता याचं कंडिशनल स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचंय? कॉन्व्हर्स करायचंय. कॉन्व्हर्स मध्ये काय म्हटलंय मी इथं वर काय म्हटलं आपण? अँटेसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट यांच्यामध्ये चेंज करायचं आहे. म्हणजे हा जो गिवन पार्ट आहे म्हणजे इफ नंतरचा जो पार्ट आहे तो कशामध्ये येईल? देन नंतर येईल. आणि देन च्या नंतरचा जो पार्ट आहे तो काय येईल? अँटेसिडेंट मध्ये येईल. इफ द डायगोनल ऑफ द गिवन क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर देन इट इज रोम्बस. म्हणजे बघा इथं आधी रोम्बस दिलेला आहे आणि नंतर काय म्हणलंय? इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. बरोबर आहे. मग इथं आपण काय लिहिलं? द डायगोनल्स ऑफ द गिवन क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे इथं कोणतं क्वाड्रिलॅटरल आहे माहित नाही, पण असा क्वाड्रिलॅटरल आहे ज्याच्यामध्ये डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. देन the quadrilateral it is a rhombus. हा भाग समजलाय. कंडिशनल स्टेटमेंटचं आपण काय केलं? कॉन्व्हर्स मध्ये कंडिशनल स्टेटमेंट बघूया. If two angles form a linear pair then they are supplementary. आता आपण angles in linear pair काढले. These two angles are in linear pair. Then they are supplementary, means sum of measures of these two angles is equal to 180. आता याचा कॉन्व्हर्स बघूया. कॉन्व्हर्स काय? आपण अँसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट हे इंटरचेंज करणार. इफ चा पार्ट देन मध्ये येईल, देनचा पार्ट इफ मध्ये येईल, इफ नंतर येईल. बघूया. इफ टू अँगल्स आर सप्लिमेंटरी then they form a linear pair. हे कॉन्व्हर्स ट्रू आहे का ते बघूया. हे वरचे दोन अँगल्स मी काय केले? सेपरेटली काढले. बरोबर आहे. पण ह्यांचा सम कसा येणार आहे? द मेजर ऑफ अँगल सम इज 180. कारण वरचे दोन अँगल्स आहेत, मी वेगळे काढलेत फक्त. म्हणजे हे सप्लिमेंटरी आहेत. पण हे लिनियर पेअर मध्ये आहे का? नाही. अजून एक एक्झाम्पल मी काढ. हे दोन अँगल्स आहेत. हे दोन्ही काय आहेत? राईट अँगल्स. मीन्स दे आर सप्लिमेंटरी बट दे आर नॉट इन लिनियर पेअर. म्हणजे ह्या वरच्या स्टेटमेंटचा हा जो कॉन्व्हर्स आहे हा ट्रू आहे का? नाही आहे. मग काय? फॉल्स आहे. मग काय लिहू शकतो आपण? द अबव स्टेटमेंट मीन्स दिस कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू बट कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू, मीन्स कॉन्व्हर्स इज फॉल्स. आता अजून एक कंडिशनल स्टेटमेंट बघूया. इफ अ नंबर इज अ प्राइम नंबर देन इट इज इवन ऑर ऑड. म्हणजे प्राइम नंबर असेल तर तो ऑड किंवा इवन दोन्हीपैकी काहीतरी असेल. मग प्राइम नंबर कोणकोणते आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13 आर प्राइम नंबर्स. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 2 हा इवन आहे आणि बाकीचे आपले ऑड आहेत. म्हणजे प्राइम नंबर असेल तर
शकतो, इवन किंवा ऑड असू शकतो. ह्याचा कॉन्व्हर्स काय होईल? इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन द नंबर इज अ प्राईम नंबर. कॉन्व्हर्स बघा, इफ अ नंबर इज इवन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. म्हणजे याचा अर्थ काय होईल? आता इवन नंबर मी म्हटलं 2, 4, 6, 8 आर इवन नंबर्स, but they are prime numbers? No, only 2 is a prime number. Odd numberचा विचार केला 3, 5, 7, 9, 11, 13, 15. मग याच्यामध्ये 9 आणि 15 हे प्राईम नंबर्स आहेत का? नाही. म्हणजे जर आपण असं त्याचा कॉन्व्हर्स केला, इफ अ नंबर इज अ इवन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर, तर हे कॉन्व्हर्स काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. ट्रू येईल का? नाही आहे. द अबाव स्टेटमेंट इज ट्रू बट कॉन्व्हर्स इज फॉल्स. म्हणजे याचाच अर्थ काय? प्रत्येक वेळेला आपला जो कंडिशनल स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट असेल त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रू येईलच असं नाही आहे. मग याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो? इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. तो ट्रू असलाच पाहिजे असं नाही आहे. म्हणून प्रत्येक स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स होतोच असा नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथंपर्यंतचे जे भाग सांगितलेले आहेत मी स्टेटमेंट्स कन्व्हर्शन कंडिशनल स्टेटमेंट केलेले आहेत ते लिहून काढायचे आहेत. कॉन्व्हर्स मध्ये कन्व्हर्शन सांगितले ते करायचे आहेत. त्याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण इथंच थांबणार आहोत. थँक यू.